त्या आमच्या सरांच्या, आणि तो म्हणायचा अह 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 तिथंच बसणार तू, मध्ये सगळे लोक असं होणार. मग तो म्हणाल मग मी जाणार, बाई आमच्या गावात तू काय येलीस, तुमच्या गावात काय येलीस, तुम्ही ह्या वर्षी पटल्याभरच नशी, जोगळ भाऊ शिवस नशी, माझ्या डोंगरावर हे करून पटल्याभर तो आई. ते नाही, तुमच्या मुलांना शाळेत घाला, पोऱ्यासनं पोरं घेऊन छोट्याची घरात, आणि पोरासनं तेवढं शाळेत पडतो त्याची, त्यासनं कनियाच्या भाकरी देतायची पोरं म्हणून, आणि पोऱ्यासनं नाचण्याची भाकरी देतायची. काय नाही, दोघांसने समान देतलं, शिळं चढवासने द्यायची आणि ताजं पोरासने देतायची. असं करतलं नाही. जर तसं नाही म्हटल्याशी, दोघांसने शाळेत पडतो म्हटल्याशी, तर मी तुमच्या गावातनं जातो, नाही तर हिथंच बसतो. ते सरांना आम्ही शिकवलेलं होती अह 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 करणार तोवा हा. आता मला आज कोणत्या भंडारा लावायचं हा का, मी माफी मागते तिची बिचारीची. तर ती मैत्रीण कशी झाली, तर अशी मैत्रीण प्रत्येक गावात हेच आमचं सांगायचं, प्रबोधन करायचं. मग लाटला त्यांची पंचवून पाया पडणार, पाया पडला मग ती करणार, बरं देव बरं करू म्हणणार, आणि नंतर मग ते भंडारा लावून शांत बसणार. असं आम्ही करत होतो. आता कितीतरी मुलगी शिकल्यात मुली, पण मुली नाही. एकच माझ्या सांगणे, इथं पण मुली आहेत. तुम्ही मोबाईल जास्त बघायचं नाही, टीव्ही बघा, चांगले चांगले कार्यक्रम. मोबाईलवरती ते काय 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 इंटरनेट भेटत काय काय बघायला नव्हतं का. आई वडिलांना आधार द्या. आम्ही पण चौघी बहिणी, चारी खेळल्यात आम्ही नांदो, मध्ये मी किल्ला बांधो, आई बापाचं नाव सांगो. तसं चौघी बहिणी आम्ही नांदलो, चांगलं आई बापाचं नाव सांगितलं. तसं तुम्ही एक काय असे ना, पण आई बापाचं नाव वर काढा, इकडे तिकडे पाय घसरायला देऊ नका, आणि चांगला राहावा. आणि तुमच्या सगळ्यासाठी मी प्रार्थना करून माझे हे 2 शब्द का फार बोलले संपवते. जय हिंद, जय ब्राह्मणी.